बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात प्रतिदेहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचं आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात केले जाते। मात्र यंदा हा बीजोत्सव अत्यंत साध्या आणि भावनिक वातावरणात साजरा केला जात आहे। बारामती परिसरावर मोठा प्रभाव असलेले दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण बारामती तालुका शोक सागरात बुडालाय। या पार्श्वभूमीवर डोर्लेवाडी ग्रामस्थांनी एकमतानं निर्णय घेत यंदाचा बीजोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं ठरवलंय। दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून गावकऱ्यांनी सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द केलेत। दरवर्षी या बीजोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर कुस्त्यांचा आखाडा, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा आदी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। मात्र यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करून धार्मिक कार्यक्रमांवरच भर देण्यात आला आहे। बीजोत्सवानिमित्त दुपारी 12 वाजता श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांवर पुष्पवृष्टी अर्पण करण्यात येणार असून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहे। ग्रामस्थ, वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेनं या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। डोर्लेवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दिवंगत अजित पवार यांच्याविषयीची आदर भावना आणि गावकऱ्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे। बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी हे प्रतिदेहू म्हणून ओळखलं जाणारं गाव, या गावामध्ये आज संत तुकाराम महाराज यांची बीज साजरी होत आहे। या बीज उत्सवानिमित्त गेल्या 67 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे। अगदी सांप्रदायिक धार्मिक वातावरणात हा सप्ताह आज संपन्न होत आहे। मात्र या सप्ताहाला, या बीजोत्सवाला यंदा स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शोककळा आहे। ग्रामस्थ, भाविक दुःखाच्या वातावरणात आहेत। अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रम या बीजोत्सव समितीने साजरे केले आहेत। मात्र दरवर्षीप्रमाणे या यात्रेनिमित्त असणाऱ्या कुस्त्यांचा आखाडा, त्याचबरोबर बैलगाड्यांच्या शर्यती, मिरवणूक, ऑर्केस्ट्रा आदी करमणुकीचे कार्यक्रम यावर्षी बीजोत्सव समितीने रद्द केलेले आहेत। अत्यंत साधेपणानं बीजोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि जरी साधेपणाने असला तरी भाविकांची संख्या मात्र दर्शनासाठी आहे। या मंडपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। दुपारी 12 वाजता बरोबर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचं बीजोत्सवाचं कीर्तन आणि फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। अतिशय दीर्घगंभीर आणि धार्मिक वातावरणात बीजोत्सव यंदाचा साजरा होत आहे। दरवर्षी मी येत असतो, गेल्या वर्षी पण मी इथं आलेलो आणि ह्या वर्षी पण मी इथं आलो। ह्या वर्षी आपले सगळ्यांचे दादा गेल्यामुळं आपण हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने केलेला आहे। पण इथं जे सगळे भावनिक जमलेले आहेत, त्यांची इच्छा होती की एक साध्या पद्धतीने ही परंपरा चालू असावी आणि त्याच्यामुळं मी परत ह्या वर्षी त्यांच्यासोबत इथं उपस्थित राहिलो। मोठ्या संख्येने बारामती तालुक्यात देखील अनेक यात्रा उत्सव आता येणार आहेत। तर बारामती तालुक्याच्या यात्रा उत्सव समितीला तुम्ही काय आव्हान कराल? आता अनेक उत्सव येत आहेत, सगळ्यांना जाणीव आहे जे काय झालंय त्याच्यामुळे सगळे जाणीव ठेवून साध्या पद्धतीने आपले परंपरा पार पाडतायत आणि हे सगळे उत्सव व्यवस्थित पुढे नेत आहेत। आता उदाहरण जे काय दुसरे गोष्टी असतात, जसं की बैलगाडा शर्यती असतात किंवा कुस्त्या असतात, ते सगळ्यांनी स्वतःहून रद्द केलेले आहेत आणि त्याची जाणीव ठेवून आता आपण हे सगळे उत्सव पार पाडतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।